ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न विचारला आहे वयस्कर आहेत, ते ज्येष्ठ नागरिक म्हणूया आपण त्यांना. त्या दादांनी प्रश्न विचारलेला आहे. त्यांचं वय 70च्या पुढे आहे आणि प्रश्न फार मार्मिक आहे आणि त्या प्रश्नातून मला बऱ्याचशा गोष्टी जाणवल्यात. आणि तो प्रश्न एक ज्येष्ठ नागरिकाने विचारला असल्यामुळे असे त्यांच्यासारखे बरेचसे ज्येष्ठ नागरिक असतात. बरेच जण एकटेपणामध्ये वेळ घालवतात, निराश असतात. त्यासाठी तुम्ही जर ज्येष्ठ असताल तर तुम्ही अवश्य हा प्रश्न ऐका. काय उत्तर निघते तेही पाहूया आपण. पण आता प्रश्न आपण घेतलाय तर तुम्ही प्रश्न ऐका जरा. तर या दादाचं म्हणणं आहे की मी एक रिटायर्ड एक नोकरदार आहे. आणि माझ्याकडे बँक बॅलन्स म्हणजे माझी परिस्थिती एकंदरीत चांगली आहे. मला सुना नातवंड पतवंड सहित म्हणायला काय अडचण नाही. एवढं म्हणजे माझं घर आहे. परंतु मी एकटा आहे. मी एकटा पडलोय. कारण घरातील व्यक्ती मला असं सहानुभूती दाखवत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या कामात असतं. माझ्याकडे लक्ष देत नाही. आणि माझ्या पत्नीचं निधन 10 वर्षापूर्वी झालेलं आहे. त्याच्यामुळे मी खूप एकटापणा घालवतो. म्हणून असं चाललं होतं. एकदा मी प्रवासात असताना मला एका म्हणजे स्त्री होती म्हणले. आम्ही एका शीटवर बसलोत आणि ओळखीमधून एक झाली. ती माझ्या वयाच्या मनाने ती माझ्यापेक्षा 20 वर्षांना लहान आहे ती. पण आमचं प्रवासात चांगल्या प्रकारे घसट झाली, ओळख झाली आणि ओळखीतून आम्ही एकामेकांमध्ये गुंतल्या गेलो. असं त्यांचं म्हणणं आहे. मग ओळखीमधून आम्ही एकामेकाचे नंबर दिले आणि तिथून पुढे आमचं फोनवर बोलणं करत असंही 2-3 वर्ष चाललं. तिलाही माझ्या वाचून राहून ती दररोज मला फोन करत असे, मेसेज करत असे, खाल्लं का पिल्लं का चौकशा. म्हणजे चांगलं आमचं चाललं होतं. कारण ती पण एकटीच होती. म्हणजे तिला मुलं आहेत. मला तसे मुलं आहेत, पण माझे मुलं मोठे आहेत, लग्न झालेत. तिचे मुलं लहान आहेत, एवढाच फरक. आणि तिच्या पतीचं निधन नेटकंच झालेलं होतं. नवीनच निधन झाल्या असल्यामुळे ती खूपच तणावामध्ये होती, एकटेपणामध्ये होती. आणि तिला कुठंतरी एक आधार म्हणून मनुष्याची गरज होती, चांगल्या अनुभवी माणसाची गरज होती. म्हणून तिचं माझं चांगलं जमत असे. मी तिला काही मार्गदर्शन करत असे. ते असं आमचं चांगलं म्हणजे मैत्रीपूर्वक चाललं होतं. सुरुवातीला काही नाही, एक असं म्हणजे वेगळं नव्हतं. पण पुढे तिनंच प्रेम व्यक्त केलं की मला तुमच्याशिवाय राहवत नाही, असं तसं. माझं खूप तुमच्यावर प्रेम आहे. तीच बोलली. आणि मला त्यावेळेस काहीच कळलं नाही की आपल्यापेक्षा लहान वयाची स्त्री आपल्या प्रेमात पडते कशी काय. तिनं काय पाहिलं आपल्यामध्ये, असे मला प्रश्न आलते. पण असू द्या म्हटलं, आपण पण एकटे आहात, एकटेपणा आहे आपल्याला पण, तिला पण तेच वाटत असेल, म्हणून असूया म्हणलं. आणि मी समजदार होतो. मी समजून घेतलं. तिच्या दुःखामध्ये सहभागी होत असे. तिनं काही असं समजा काही ताणतणाव आले तर मी समजावून सांगत अशा गोष्टी होत गेल्या. आणि कालांतराने आमचं म्हणजे प्रेम प्रकरण चालू झालं. आणि मग असं आमचं 1-2-3 वर्ष चाललं. आणि हळूहळू ती पुन्हा दुर्लक्ष करायला लागली. म्हणजे माझ्याकडे दुर्लक्ष करत ते असं म्हणजे जी दररोज फोन करून मॅसेज करून सांगणारी हळूहळू तिनं कमी केलं. फोन करणं बी बंद केलं आणि मॅसेज करणं बी. काही कधी विचारलं तर ते बोलण्यातून तिच्या वेगळेपणा जाणवायला लागला मला. तुटक बोलाली, रागावून बोलणं, मला काम असतं वगैरे अशा गोष्टी होत गेल्या. आणि माझी एकंदरीत दुर्लक्ष करायला लागली. आणि मला तर तिच्या वाचून राहावं गेलं, कारण मी एकटा होतो. आणि मला तिचा सहवास खूप चांगला वाटायचा. तिचं बोलल्याशिवाय मला करमत नव्हतं. आणि ती तर दुर्लक्ष करायली. मी खूप तणावात म्हणजे आमची चिडाचिडी झाली. मी असं का करायला लागली, मी तुझ्यावर जीव लावला आहे. तिनं बी मला जीव लावला होता. ती बी बोलत होती पूर्वी ज्यावेळेस नवीन की माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, असं तसं. असू द्या मग चाललं. आणि आता अशी का करायली, मी तणावामध्ये करीत थोडंसं आमची बाचाबाच झाली. आणि बाचाबाच एक निमित्त झालं आणि तिनं कायमचं मला दूर केलं.
हं? दूर केलं म्हणजे नंबर ब्लॉक करून टाकला आहे, काही नाही, बोलत नाही, कुठं काय म्हणजे कुठल्या फोन वगैरे तिचा काही नाही. आणि त्याच्यामुळं मला खूप त्रास होतो आहे त्या गोष्टीचा. मग तिनं असं का करावं? याचं कारण मला तुम्ही सांगू शकताल का? ती माझ्या आयुष्यात परत येईल का? हे मला सांगा महाराज. योग्य मार्गदर्शन करा. मी खूप टेन्शनमध्ये आहे. हे प्रश्न असा आहे. तर आपण पाहूया दादाचं काय ते नेमकं प्रकरण. हं? ते स्त्री का अशी दूर झाली? दादा, ऐका तुम्ही. पहिलं ती का दूर झाली ती सांगतो. काही अवघड नाही. ज्या वेळेस तिला तुमची गरज होती, गरज म्हणजे तिला एक सहाऱ्याची गरज होती, तिला म्हणजे अनुभवी माणसाची गरज होती, जे करून म्हणजे तिला जे आयुष्यामध्ये काही तिच्या झाल्या काही गोष्टी, म्हणजे समजा काही घडल्या, की समजा एकाकीपणा आला, नवऱ्याचं निधन झालंय, त्याच्यामुळं तिचं मन हे कुणीतरी आपल्याला चांगलं सावरून घेतंय, समजावून घेतंय, आपलं वडीलधारी आहे आणि ती हुशार आहे म्हटले. ती खूप हुशार आहे. तिनं बरोबर तुमचा फायदा घेतला. हं? तिनं फायदा घेतला म्हणजे तुम्ही अनुभवी असल्यामुळे तिला वेळोवेळी सांगत गेलात, मार्गदर्शन केलात, तिला ती बरं वाटलं आणि आता हळूहळू ती त्याच्या पायावर चांगली परफेक्ट उभी राहिली. हं? ती तिच्या जीवनामध्ये सक्सेस झाली. आता तिला तुमचा सहवास नको आहे. हं? तिने तुमच्याकडून काही अपेक्षा धरल्या होत्या, त्या पूर्ण झाल्या नाही तिच्या. कदाचित तुमच्या समजा इस्टेट असेल, तुमचं काही काही असू शकतं, अपेक्षा काही असू द्याल. एक शारीरिक संबंधाच्या बी म्हणू शकतो आपण, अथवा काही इतरही काही आर्थिक बाजूतल्या बी असतील. अगर तुम्हाला कधी पैशासारख्याचं मोठी रकमेचं काही तुम्ही तिला देऊ शकला नसता, अगर देऊ घेऊ काहीतरी झालं असेल कदाचित, म्हणून ती दुखावली गेली. आणि तिने विचार केला आहे की याच्याकडून आपल्याला काही उपयोगच नाही. आणि सहानुभूती, एक आधार, तर तिला आता आधार भेटलेला आहे. तिला तिच्या जीवनाचा आधार चांगला भेटला आहे. तिनं तिच्या भविष्याचा विचार केला आहे. तिला तिच्या वयाप्रमाणे पार्टनर भेटलेला आहे. तिला सगळ्याच बाजूने आधार आहे. आपण म्हणूया शारीरिक म्हणा, आर्थिक म्हणा, बऱ्याच गोष्टीत तिला म्हणजे चांगलं, तुमच्यापेक्षा खूप काही चांगलं भेटलेलं आहे. आणि मग तुमची तिला गरज वाटाना गेली. आता प्रश्न राहिला आहे की ती परत येईल का? तर तुम्ही स्वप्नातही बघू नका, ती परत येणार नाही. कारण कामापुरता मामा करून घेतला तुमचा. तिला जोवर गरज होती तोवर तिने वापर करून घेतला तुमचा. आता तिला तुमची गरज काही राहिली नाही. त्याच्यामुळं तिची अपेक्षा धरू नका. आता एकच आहे की याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही आता तिची माला, तिचं नाव जे जपतात का नाही दररोज, ते आता जपू नका. तिचा जपच करू नका. आता तिची चिंता करू नका. आता ईश्वराचं चिंतन करा. हे एक माझा सल्ला, एक मार्गदर्शन आहे. कारण आपलं वय, आपल्या ह्या गोष्टी तुम्ही चांगला विचार केला होता, पण एकच चूक झाली की तुम्ही तिच्या वयाचा विचार केला नाही. तुम्हाला वाटलं की असेल बी कदाचित की एवढी कमी वयाची, एवढी सुंदर आपल्या नशिबात एक प्रेमिका म्हणून कसं काय येते, याचा सुद्धा आला असेल कदाचित तुम्हाला विचार. ज्यावेळेस तुमचं वय एवढं असताना एक सुंदर स्त्री तुमच्या आयुष्यात येते, त्यावेळेस तुम्ही विचार करायला पाहिजे काय हिच्या मागे काहीतरी उद्देश असू शकतो. त्यावेळेस तुम्ही तुमचं मन आवरायला पाहिजे होतं, तिच्यात मन गुंतवायला ना पाहिजे होतं. ही एक चूक झाली, पण असू द्या, नकळतपणे पुन्हाकडून होऊ शकते. कुणाला तरी माहीत असतं का काय होणार आहे काय. झाली चूक, होऊ द्या. पण आता मला एवढंच सांगायचं की तिचा विचार करू नका, कारण ती तुमच्या आयुष्यात परत येण्याची शक्यता नाही. मग आता करायचं काय? तर
तुम्ही मनातून प्रेम केलं, प्रेम दिलं, ह्या गोष्टी खऱ्या आहेत तुमच्या, त्याच्यामुळं तुम्हाला त्रास होतो आहे, हे पण खरं आहे. पण एक तर आता तुम्हाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे ईश्वर सेवेचा. तिची चिंता न करता चिंतन करा, ईश्वराचं चिंतन करा, त्याच्यात मन रमवा. आणि तुम्ही जर खरंच ईश्वरावर श्रद्धा ठेवली, तर तुमच्या वयाप्रमाणे हं, मी एक सांगू शकतो, की तुमच्या आयुष्यात अजून एखादी स्त्री येईल, जेणेकरून ही स्त्री तुम्हाला आयुष्यभर पुरेल, तुमची देखरेख करेल, तुमचं म्हातारपणसुद्धा व्यवस्थित करेल. ही मी ऊर्जा पाहिली तुमची. तर आहे तुमच्या आयुष्यामध्ये एक दुसरी स्त्री, हं? आणि ते तुमचं आयुष्य नक्कीच सुधरू शकेल. थोडं वेळ लागेल. म्हणून तुम्ही ईश्वराचं करा. ईश्वर तुम्हाला तुमचं ही जी चाललेलं आहे ना टेन्शन, ते दूर करणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला ओम नमो ओंकारेश्वर देवताय हा जप करा, नामस्मरण करा, मंत्र करा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये परत एकदा प्रेम फुलेल आणि तुमचं आयुष्य एकदम सुंदर होईल, एवढी मी अपेक्षा धरतो आणि तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. ओम नमो ओंकारेश्वर देव.